याच्यामध्ये शोकास जरा इश्यू करा, कोण कोण पाहते काम. आठवले साहेब, याच्यामध्ये संबंधिताला शोकास इश्यू करून कारण त्याच्यातून विचारलं जाईल. सभापती महोदय, सभापती महोदय, नाही सभापती महोदय, सभापती महोदय, आपण कारणे दाखवा नोटीस द्याच, परंतु थोडी वस्तुस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. ही लक्षवेधी 10 वाजेपर्यंत पणन विभागाकडे होती रात्री, आणि पणन विभागाला ज्यावेळी विचारलं की ही तुम्ही आमच्याकडे का पाठवली, त्यावेळी ते म्हणाले त्याच्यामध्ये बाजार हा शब्द आला. मग बाजार हा आठवडा बाजार पण असू शकतो. एक 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 ऐका ना, ते आपण बोलू. आपण सध्या कामकाजावर बोलू, त्या कोणी काय बाजार मांडलाय त्यावर आपण बोलू. सभापती महोदय, बाकी दुःख नाही, पण अधिकाऱ्यांना जेव्हा विचारलं जातं ही लक्षवेधी नगरविकास खात्याकडे का आली, त्याचं विश्लेषण जे केलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. त्यांनी असं सांगितलं की आम्हाला असं वाटलं की नगरपालिका महानगरपालिकेच्या हद्दीमधला आठवडा बाजाराशी हा संबंधित विषय आहे, म्हणून ही लक्षवेधी नगरविकासकडे पाठवलेली आहे. काहीच संबंध नाही. त्याच्यामुळे माझी विनंती एवढीच आहे आपल्या सचिवालयाला की अशा पद्धतीच्या लक्षवेधी म्हणजे आम्ही उत्तर देतो म्हणून सगळ्याच आमच्याकडे विभागाच्या पाठवायच्या, अशातलं हे चुकीचं आहे आणि ती प्रथा पडू नये. आपण ही लक्षवेधी स्थगित ठेवूया. सभापती महोदय, हे सभागृह नियमाप्रमाणे चालतं आणि या सभागृहाचे सभापती आपण अधिपती आहात. हे सभागृहाचं कामकाज जे दिनचर्या येते त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितल्यात. जर सरकारमध्ये इतका गोंधळ आहे, कोण बाजार, कोणाचा बाजार आहे म्हणून त्यांच्याकडे पाठवायची, बाजार नसला तर यांच्याकडे पाठवायची, अरे काय चाललंय काय सभागृहामध्ये? हा सभापती महोदय, याच्या बाबतीत कडक समज गेली पाहिजे आपल्याकडनं की जर लक्षवेधी महाराष्ट्राची तमाम 12 कोटी जनता बघते की या लक्षवेधीचं काय उत्तर येणार आहे आणि भुजबळांसारख्या एखाद्या चांगल्या सदस्याने प्रश्न विचारलेला फार कमी वेळा विचारतात, पण नेमका विचारतात तेव्हा अचूक विचारतात, पण त्यांच्या अचूकला ही टोलवाटोलवी चाललेली आहे. अरे कमीत कमी तुमच्या सरकारमधला एक सदस्य प्रश्न विचारतोय ज्या सत्तेतला, आणि त्याला जर तुम्ही अशा पद्धतीने टोलवत असाल तर विरोधकांची काय हाल करणार तुम्ही? सभापतीमध्ये आपल्याकडनं अपेक्षा आहे की कामकाज हे नियमपत्रिकेप्रमाणे चाललं पाहिजे, तर ते चालण्यासाठी नुसतं पुढे ढकलून चालणार नाही, कडक ताशेरे मारा याच्यावरती. लक्षवेधी क्रमांक 1 पुकारण्यात आलेली आहे, ती मी स्थगित ठेवलेली आहे. लक्षवेधी क्रमांक 3 आणि 5 या स्वरूपात अशाच पुढे हे केलेले आहेत. त्यामुळे या तिन्ही लक्षवेधीच्या संदर्भामध्ये सखोल खुलासा मागून खुलासा अंती जे निष्पन्न होईल त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 2, 4 क्रमांक 4 म्हणे सभापती महोदय, एक अत्यंत महत्त्वाची अशी लक्षवेधी आहे. शासनाकडून निर्णय घेतला जातो परंतु अंमलबजावणी होत नाही, आणि म्हणून मी हा लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न आणलाय. सभापती महोदय, 5 जुलै 2023ला MIDCने CDCPR संदर्भात अधिसूचना काढली. औद्योगिक वसाहतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला दिशा देण्याचा प्रयत्न प्रामाणिक झाला, मात्र शासन